आज जवळपास 24 कंपन्या आहेत, 1000+ वेकन्सीज आहेत. आम्ही आज दिवसभरामध्ये अपेक्षित करतोय की 1000+ मुलांना त्या ठिकाणी ऑफर लेटर मिळेल. इंटरव्ह्यू प्रोसेस झालेली आहे, चालू आहे आणि जवळपास 3500 विद्यार्थ्यांनी ह्या एक्सपोसाठी नोंदणी केलेली आहे. 1001 विद्यार्थी वॉक इन करतील असं आमचं त्या ठिकाणी आम्हाला वाटतंय आणि दिवसाअखेर 1000+ ऑफर लेटर ह्या देवाभाऊ एक्सपोच्या माध्यमातून मिळतील असा विश्वास आहे. या एक्सपोला देवाभाऊ जॉब एक्सपो का नाव ठेवलं? कारण देवेंद्र भाऊंचं नेतृत्व महाराष्ट्राला पुढे घेऊन जाते आणि जो संकल्प त्यांनी घेतलेला आहे विकसित महाराष्ट्र 2047चा तो त्यांच्या माध्यमातून पूर्ण होतोय. त्याची जर्नी आपण पाहतोय, ग्रोथ स्टोरी महाराष्ट्राची आपण पाहतोय आणि म्हणून त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या ग्रोथ स्टोरीतून जे काही रोजगार निर्माण होतोय त्याचा दुवा म्हणून JSPM या ठिकाणी काम करते. म्हणून देवाभाऊ जॉब एक्सपो 2024. JSPM शिक्षण संस्थेचा उत्कृष्ट पाऊल JSPM उचललेला आहे. काय सांगाल यामागचा उद्देश काय? नाही, अनेक मुलांना ज्यांना रोजगार हवाय, जॉब हवाय, पुणे मुंबईला जाऊन तिथं अप्लाय करणं, कंपन्या शोधणं, त्या प्रोसेसमधून जाणं, इंडिव्हिज्युअली ते करणं थोडंसं अवघड आहे. कॉलेज लेवलला जे प्लेसमेंट होतात तिथं थोडीशी मुलांची सोय होते, परंतु इतर ग्रामीण भागातील मुलांना सुद्धा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे या हेतूनं त्या कंपनी इथं घेऊन येऊन त्यांच्या पर्यंत तो प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी JSPM हा प्रयत्न करते. JSPMच्या माध्यमातून त्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र अजित पाटील कावेकरजी आणि त्यांच्या सौभाग्यवती आदिती या दोघांच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने या ठिकाणी होतोय, याचा मला आनंद आहे. आणि या निमित्तानं लातूर जिल्ह्यातील रोजगार निर्मितीकडे एक चांगलं पाऊल या निमित्तानं पडलेलं आहे. आणि यापुढे लातूरच्या लोकांना, लातूरच्या युवकांना या ठिकाणी जाग्यावरच जॉब उपलब्ध कसा होईल असा प्रयत्नाची सुरुवात अजितने केलेली, त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो. एक मोठा देवाभाऊ महाजॉब एक्सपो या निमित्ताने घेतला आहे. साधारण 20-25 कंपन्या बाहेरून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 3000च्या वर युवकांनी नोंदणी केलेली आहे. मला खात्री आहे की या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी जॉब मिळेल आणि अशा पद्धतीचा एक्सपो दरवर्षी व्हावा, जेणेकरून लातूर जिल्ह्याची एक वेगळी सेवा या निमित्ताने त्याची व्हावी अशी त्यांना मी सूचनाही करतो, विनंतीही करतो आणि या भूमिकेचं स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो. पण या निमित्तानं तुम्हाला अजून सांगेल की माननीय मुख्यमंत्र्यांनी 14 ते 19च्या काळामध्ये आणि आताच्या सुरुवातीच्या या काळामध्ये सुद्धा आणि DCM असताना सुद्धा जे महाराष्ट्राचं व्हिजन ठेवलेलं आहे, महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन, ते व्हिजनासाठी पूर्णपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाहून घेतलेले आहेत. आज तुम्ही पाहता तर देशामध्ये इन्फ्रामॅन म्हणून त्याची पूर्ण ओळख जगाला झालेली आहे. महाराष्ट्र देशालाच नाही तर जगाला झालेली आहे. परवाच दावोसवरून 30 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणतायत आणि महाराष्ट्रामध्ये राहत असताना आता छत्रपती संभाजीनगर म्हणजे लातूर या निमित्तानं लातूरलाही होणार आहे, औशालाही होणार आहे. या निमित्तानं लातूरची MIDC, उदगीरची MIDC, औशाची MIDC, एकूणच ज्या काही MIDC एक्झिस्टिंग आहेत त्या डेव्हलप करण्यासोबतच लातूरचे एअरपोर्ट डेव्हलप होणार आहे, लातूरची रेल्वेची आवक जावक वाढणार आहे, पुन्हा सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही रेल्वे चालू होणार आहे. त्यामुळं लातूर एका विकासाच्या वळणावर लवकरच येईल. त्याचबरोबर पाण्याची मुख्य समस्या जी आहे त्याच्यासाठी सुद्धा 53 TMC पाणी मराठवाड्याकडे आणायचं उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं आहे. पण त्या 10 TMC पाणी आपल्याला मिळणार आहे लातूर बीड धाराशिवला. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री काम करत आहेत. मराठवाडा भाग जो दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो तो दुष्काळ भूतकाळ व्हावा आणि कायमचा दुष्काळ संपावा म्हणून माननीय मुख्यमंत्री दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नाचाही मराठवाड्याचा एक आमदार म्हणून त्याचं मी स्वागत करतो आणि आजच्या महाएक्सपोला मी अजित रावाला आणि आदित्यला मी शुभेच्छा देतो. संपूर्ण जिल्ह्यात संधी युवकांना मिळण्यासाठी जिल्हास्तरीय मोठा महाएक्सपो वगैरे काही जिल्हास्तरीय महाएक्सपो 2 वर्षापूर्वी झालेला आहे आपला, लोकसभेच्या अगोदरच. अजूनही या निमित्तानं आम्ही एक्सपो घेणारच आहोत. मीही आयोजित केला होता पण लोकसभेच्या आचारसंहिता लागल्यामुळे राहिला. पण माझी या निमित्तानं सगळ्याच लोकप्रतिनिधींना विनंती असणार आहे की आपण आपल्या आपल्या ठिकाणी जर हा केला तर एकंदर लोड हा एकाच ठिकाणी येणारा तो कमी होईल आणि त्या ठिकाणून जॉब निर्मिती होईल. पण येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जॉब निर्मिती होणार आहे, शासनामध्ये पण आणि खाजगी क्षेत्रात पण. कारण त्या ठिकाणची तशी इन्व्हेस्टमेंट पण महाराष्ट्रामध्ये येते आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 75 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. त्या बऱ्यापैकी त्या ठिकाणी 50% तर ऑलरेडी अब्सॉर्ब झालेली आहे, उरली सुद्धा होणार आहे. आणि तुम्ही बघाल तर 2014 पूर्वीच्या नोकर भरती त्याच्यानंतरच्या नोकर भरतीमधला फरक जो तुम्ही बघाल तर यावेळेसच्या नोकर भरतीमध्ये माननीय देवेंद्रजी आल्यापासून तर कुठलीही मुलाखत राहत नाही,
डायरेक्ट सामान्य घरची लेकरं परीक्षा देतात, नोकरी लागतात. आज हजारो कृषीसेवक लागले, हजारो तलाठी लागले, हजारो गिरदावर लागले असतील, हजारो पुन्हा पोलीस भरती झालेली आहे, तलाठी भरती झालेली आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती झाली आहे. पण कुणालाही आमदाराच्या, खासदाराच्या किंवा कोणाच्या दारात जावं लागलं नाही. अधिकाऱ्याच्या घरी बसून नोकरी देण्याचं धोरण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अधोरेखित केलेलं आहे आणि ते राबवत आहेत. त्याचंही मी मराठवाड्यातल्या आमदार म्हणून कौतुक करतो, स्वागत करतो.